हाय फ्रेंड, हर हर महादेव. मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगला करीत आहोत सुरुवात. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग तुम्ही अवश्य पहा. एकदम आजचा ब्लॉग क्रेजी आहे, एकदम भारी ब्लॉग आहे, त्यामुळे ब्लॉग पाहायला विसरू नका. मित्रांनो खेडेगावातली सकाळ. नाही झेंडा बंधनला गेलता ना, अजून एकदा कधी गेलता? वारकरी बनला होता तेव्हा. एकादशी दिवशी पाहिली ना तिची शाळा कशी आहे? मोठी शाळा आहे ना, मोठी शाळा आहे ना. आलता ना हा मानले. आता मोठी केली. मागल्या वेळेस बी गेलतात का? गेल्या वर्षी रक्षाबंधनला केव्हा गेलतात? गेल्या वर्षी कुठं? हसनापूरला गेलतात तेव्हा. गेलतात एकदा. दूध कुठून आणलंय? दूध कुठून आणलंय? कोण दिलंय? आज दुधाचा चाय. आज दुधाचा चाय. आज मी तर सांगितलं तो कोरा चहा प्यायचा आणि दुधाचा चाय आज. हा बरोबर. त्याला रणवीरला सोडावं लागेल पाणी टाकायला. आतमध्ये मी आज सोडितो तुला आणि तू आज्यात पाणी टाकायचं. डबडे ठेव खाली. टाक आता. पिल्लू जरा लाल वाटलं. टाक आता पाणी. त्याला वाटतं तू भरून टाक अजून. दमाने टाक. बिस्किट याच्यात देऊ आहे. याच्यात बस खर्च. पप्पा
पण तिथे असं मला वाटतं. ए झालं झालं. बाय बाय बाय. पारगावला आधार कार्ड काढायचं बाळाचं. हा मग पाहणारच आहे. हा हा शाळेत मग तू नाही घेऊन जायचं. चालू केलंय का असं जरा माया दिन काठी घेऊन मोनिकाच्या माग पिस्तुल्या नाही दिसत तुमचा. काय पिस्तुल्या आजू पिस्तुल्या बघ पिस्तुल्या दिसलं सरळ धर ना तेच हालत कॅमेरा तो आज बघ पिस्तुल्या पिस्तुल्या बघ पिस्तुल्या याची झुलवाळ्या पिस्तुल्या दिसतात. पिस्तुल्या पोरगा आज शाळेत नाही गेलो काय शाळा बुडीली आज. कम बुडीली संपले आता पुढे. तुकडे नको पड दुखन चल खायचेत का चल ना मग. खा धर धर. खा गेले उशीर काय खा की बाळा. भाकरी तुकडे बंद केले तर लागले मारला. अरे ते भाकरीचे तुकडे आहेत पड दुखन. पोट दुखत असतं त्याने. खाय खायची खा जा खाय ना. पाऊस शकता मित्रांनो तुम्ही आता पाऊस सुरू झाला आज आभाळ बी आणि आज पाऊस शकता पाऊस सुरू झाला बऱ्याच दिवसांनी. मला पत्रावरती आवाज येत असेल. पाऊस शकता मित्रांनो पाऊस. तिथं काय करावं लागेल. सीताफळ कधी पाहिलेत का? पाहिलेत ते पाहिलेत नको दाखव पाहिलेत खाते हो पण आता कधी. पिकलेत आणि ते खायचे. हे पा पिकलेत चांगले मस्त पाहिजे. हो पिकले कसे माहिती का डायरेक्ट स्वतः उलले तर डायरेक्ट. कुठं उरलेलं हे बघा हे का मनाने उरलेत लय पिकलेत जास्त लय जास्त पिकलेत. या खायला या लय मस्त लागते. हे पा लय भारी पिकलेत. ह्याची जास्त तुम्हाला- पिकलेत प्रमाणापेक्षा खायचे जास्त तुम्हाला? पिकलेत. खायचेत ना खायचेत का म्हणजे खा खायचेत मग खा खायचे. खा खा तू खाय आधी नको तू खाय आधी. खा तुम्ही. मी खातो मला आहेत लय मोठे तिथं. मित्रांनो तुम्ही पण खायला या मी पण खातोय. आम्ही सगळेच खायला येत आहे का हा काय रणवीर मी पा तर या तुम्ही पण या खायला. आपल्या तिथं रमफळ आहे सीताफळ रमफळ नाही सीताफळ आहे. चला आता खातो आहे तर. तुम्हाला वाटलं काय माझं राम नाव आहे म्हणजे हे रामफळ आहे हे सीताफळ. हा असं आहे का? राम नाही रामदास आहे मी रामाचा दास. हा हा पण तेच तुम्हाला वाटलं माझ्या रामाचं- नावावरूनच असं. रामाचा दास आहे. पण मला ते नाव आठवलं रामफळच मला वाटलं. पण रामफळ कधी असते? उन्हाळ्यात असतात ना हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये असतात रामफळ. आता हे सीताफळ आहेत ते सीताफळचं सीजन चालू झालं आहे. याला हिवाळ्यात हिवाळ्यामध्ये असतात रामफळ आणि आता सीताफळ सीझन चालू आहे का? सीताफळीचा आता सीजन चालू आहे सध्या. रामफळीचं नाही. रामफळी अजून आता फुलं यायला सुरुवात होईल त्यांना रामफळीला. नंतर हिवाळ्यामध्ये ते पिकत असतात. चला आता खातो येईल शिकमी तुम्ही पण या खायला.
रणवीर बी खातोय. काय खातो रणवीर? सीताफळ. सीताफळ आहे का? आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग खायला या म्हणून. हा? खायला या. नीट सांग. नीट सांग आपलं त्यांना समजन असं सांग. या म्हणा हा? सीताफळ खा. सीताफळ खायला या म्हणून. सीताफळ खायला या. दाखवून त्यांना सीताफळ. आणि रणवीर सीताफळ खायला आपला एक फॅमिली मेंबर झोपलेला आहे ना. ते नाही खाता अजून, बारीक येते अजून. होय, हा. मोठा झाला पण है ना. तर चला मंडळी खात आहोत सीताफळ. कसं काय झालं ते बघू आता. कसं काय पिकलं थोडी खायची मस्त दाब वरती येतंय. जात नाही मोबाईल. बघू आपण. मित्रांनो सीताफळ चांगलेले पिकलेले सगळे. लय छान आहे. जास्त गोड नसते लागत पण. लागते. लय गोड लय आहे? गोड आहेत. लय गोड लागतात. मला वाटलं एवढे नसते लागत का गोड. तुम्ही थोडी टेस्ट करून बा. हा, टेस्ट करून मला थोडे ते पण कवळे कवळे दिसतात थोडे नाही, नाही, त्याच्यामुळे. नाही, लई छान आहे. अहो, लय त्याची गोड ना साईज छोटी साईज. असं का? साईज साईज आपली थोडी. इथलं ही झाड आहे ना त्याचे लय मोठे मोठे राहते एवढाले. हे कुठं लिहित? आपली थाली नाही की आपली थाली आहेत ना. हा पण काही काही लय मोठे राहते नाही काही का? राहतात काही आहेत अजून थोडे बारीक आहेत. बाहेरच्या साईडचे आहेत का? अच्छा अच्छा. रणवीरचा चाललाय कस का खायचा. बोल ना काय बोलता. त्याला बोलताय ना तोंडात. लई छान लागते म्हणायचं. होय? छान लागते. लय छान लागतात का? बॅगेळ विशी ना. बॅग खाली थुकून टाक बॅग. सीताफळ खायसाठी शाळा बोली म्हणून. आज शाळेत नाही गेला सीताफळ खायसाठी. आज शाळेत गेला नाही. उद्या जशी बुडायची नाही शाळा. काव काव दाब मस्त काव काव. असं आहे का? तर चला मंडळी आता मी सुद्धा एक खातो सीताफळ. कसं काय लागतं आपण पाहू त्याची चव. आणि सांगितलंच गोड लागतंय म्हणून. ठीक आहे पाहूया आपण बी चव कशी लागते. कसं काय लागली टेस्ट? खाल्लं का नाही आणखी? तर मित्रांनो आता तर घेतलं आपण. पाहू कशी टेस्ट लागते ती. बघा ते. खरं सुंदर टेस्ट आहे. गोड आहे एकदम. अर्ध खालीच पड आहे खाता खाता. आता आहे ना खालीच पड आहे अर्ध. बघू. लई पिकले त्याच्यामुळे. जास्त पिकलं. मस्त आहे. गोड आहे. साखरेवणी साखरेवणी लागतं. तो किती 2 संपिले का 3? किती संपिले? हा 3 एक अर्धा तास झालं 3 संपिले. 3 खाल्ले. लई नको. मी जेवढं तीन खाल्ले घेतलं 3 बारकाला सर्दी होईल. नाही होणार. खाली पण रणवीरने जर 4 खाल्ले असते. रेड मिरच्या 5 चालू. सारखं संपूच तर ढिला पडत नाही. तुमचं काय येते का? संपूच तर किती मोठे जबळ का? एवढे गिळून घेशील ब्या. अतिशय खूप सुंदर आहे. टेस्टी मस्त साखरेवणी. खायला या तुम्ही एक दिवस. ते भारी आहे. साखरेवणी लागते. गोड साखरेवणी. एवढे गोड आहेत. लयच गोड आहेत. साखर आणि चहा प्यायची गरज नाही. साखर खायची गरज नाही. म्हणजे सर्दी झाली पाहिजे रोज त्यांनी सीताफळच खाल्ली पाहिजे. चहाच्या जागेवर सीताफळ खायचं.
सकाळी म्हणजे डायरेक्ट गोड सर्दी. चहा सोडण्याचा एक उपाय. चहा सोडायचं म्हणलं ना एक सीताफळ सकाळी खायचं, एवढं गोड साखर नाही. किती तुम्ही सांगितलं ना तरी पण एकदा सवय लागलेली सुटत नसते चहाची. सकाळी गोड तोंड करायचं म्हणलं चहानी होतंय नेहमी बी होतंय ना. ताई पण चहात आणि यात काही फरक आहे का नाही? फरक काय तेवढंच आहे, चव एकच आहे ना. गोड साखर गोड आहे, चहा गोड लागतो आणि हे सुद्धा गोड आहे. अहो, साखरे चहा सुद्धा कमी गोड राहतोय, एवढं सीताफळ गोड लागत आहे. लय गोड लागतंय. रणवीर एवढं खाऊ नको, सर्दी करून घेशील. आंब्या सुद्धा अजिबात बाहेर येतात मोकळ्या होऊन. नुसती हवा आतमध्ये जायला पाहिजे. हवा फुक जशी हवा बाहेर फुकायची तुला. हो गायब होती बाहेर. तर मी तू फुकीशी तसं सीताफळ रणवीर तू फुकीशी तर सीताफळच बाहेर हळूहळू फुक्यो. बघ रणवीर हा बघ ऑटोमॅटिक बाहेर येते. गाड्यात जाईल Automatic बाहेर जाती. हो. माझी कसं काय जाय नाही? कोणची काटली चिकाटी पोटात. मशीन आहे आपल्याकडे एक्स्ट्रा बाहेर फेकायचं बी. आपल्या मशीन आहे होय, ऑटोमॅटिक बी बाहेर येते. रणवीर तू तू विचारण केलं. रणवीरला आहे काय असं मशीन नाही बाहेर बी फेकायचं. कधी पडली होती का आता मनाने? हम्म? मनाने तू बाहेर आली ती ऑटोमॅटिक. आमच्याकडे एक्स्ट्रा मशीन आहे केक होय. आकाकडं नाही घ्या एखादं मशीन. काय डिम मशीन चाललंय. डिम मशीन चाललंय. रणवीरचं किती फास्ट आहे, माझ्यापेक्षा फास्ट रणवीरचं आहे मशीन. बघा तू खोंगा खोंगात जातोय मॅच 2-2-3-3 बॅट त्याचा खोंगा आहे. लगेच बाहेर येते निवडून बी बाहेर येते लगेच निवडून आहे ना. लगेच बाहेर येते बी. हो मला एक 2-2 खावं लागतात. रणवीरचा खोंगा जातो डायरेक्ट अर्ध सीताफळ. एवढं पोट फुगलंय सीताफळ खाल्ले तर. पीठ खाली 4-5 4-5 खाल्ले बाबाला पोट फुगलं. 4-5 सीताफळ खाल्ले. तुम्ही किती खाल्ले? माझं एकच चाललंय पहिलं. 2. एक संपलंय दुसरं चालू आहे. पहिलेच चाललंय. रणवीरचं तो किती चालू आहे? त्यांनी मोजलीच 2 त्यांनी मोजलेच नाही 3 तिसरं चालू आहे. नाही तर हिचं 5वं आहे. आकाचं मोकळं बंद केलं तुम्ही. बंद केले 2 खाऊन. 2 का 3 दोन खाऊन बंद केलं. आता नको. स्पीड जास्त आहे तुझ्याकडे रणवीर. माझ्याकडे जास्त स्पीड आहे माहिती का? आणि तू बॅग गिळून घेतली असते हिने सगळ्या बॅग गिळून घेतल्या. नाही हो नाही. सीताफळीच्या सगळ्या बॅग गिळून घेतल्यात. एक सुद्धा बी नाही तिच्या पुढं. आणि बघा आमच्या पुढं किती येतात इथे धमिल्यामध्ये. टाकलंय खाली. धमिल्यामध्ये ठेवलंय. हा खाली टाकलंय. आहे का. चला मित्रांनो बाय. भेटू नंतर. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे तुम्हाला पुन्हा नवीन नवीन ब्लॉग पाहायला भेटतील.
तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. चला बाय. हर हर महादेव म्हण. हर रणवीर हर महादेव. रणवीर बा हर हर महादेव. सीताफळ येते. हर हर महादेव म्हणून बॅ सगळं आतमध्ये जाते खाली. उद्या येतील मग सकाळी बाहेर. आहे ना.